वसई विरार शहर महानगरपालिकेची दुसरी महासभा जी आहे येत्या 20 मार्च रोजी होणार आहे। दुपारी 3 वाजता सभागृहामध्ये ही महासभा आयोजित करण्यात आलेली आहे। जवळपास 39 विषय हे सभापुढे ठेवण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे बजेट जे आहे स्थायी समितीमध्ये सादर झालेले आहे ते महासभेत महापौरांकडे सादर करण्यात येणार आहे, त्याच्यावर देखील चर्चा होणार आहे आणि अनेक चांगल्या प्रश्नांची जी आहे याच्यावर चर्चा या महासभेमध्ये होणार आहे। एकीकडे नालेसफाईसाठी टेंडर काढण्याचं देखील ठरवण्यात येणार आहे। वर्षभर नालेसफाई कशी करता येईल त्यावर देखील चर्चा होणार आहे। शहरात विविध विकास कामं म्हणजे अनेक ठिकाणी गटारं बांधण्याचे आहे त्याच्या देखील कामांना कितपत मंजुरी द्यायची त्याच्यावर देखील चर्चा होणार आहे। असे जवळपास 38-39 विषयांवर महासभेमध्ये चर्चा होणार आहे। बजेटवर देखील चर्चा होणार आहे। त्यामुळे येत्या 20 मार्चची जी दुसरी महासभा ही मोठ्या प्रमाणावर वादळी सभा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे या महासभेत काय होतं ते देखील पाहावं लागणार आहे। या एकंदर महासभेवर महापौर अजीव पाटील यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। अनेक वेगवेगळे विषय आहे। गेले 5 वर्ष प्रशासकीय राजवट होती त्यामुळे बरेचसे विषय पेंडिंग आहेत। त्याच्यामुळे अनेक विषय जवळपास 39 विषय हे घेतलेले आहेत आणि विकासाच्या दृष्टीने अजूनही काही विषय बाकी आहेत। ते अजून एक महासभा लवकर होईल, विशेष सभा होईल आणि त्याच्यात घेतल्या जाणार आहे। त्याच्या आधी एक बजेटची मीटिंग असेल। बजेट प्रेझेंट होईल पालिकेकडे महासभेपुढे आणि मग त्याच्यावर सांगोपांग चर्चा होईल। त्यानंतर बजेटवर चर्चा या महासभेत होईल की आणखी एक महिन्यात आलं? नाही, बजेटवर चर्चा त्याच दिवशी पण करू शकतो। मुदत मागितली तर 2-4 दिवस मुदत वाचायला ह्याला त्याला बघायला सदस्यांनी मागितले तर ती देखील मुदत मिळते। नालेसफाई बघा, फक्त पावसाळ्यापुरती नालेसफाई न ठेवता वर्षभर नालेसफाई जर नीट राहिली तर अडचण येणार नाही। त्यामुळे नालेसफाई हा वार्षिकच विषय असायला पाहिजे, कारण रेग्युलर सफाई केली पाहिजे, नुसती कारणापुरता करू नये अशी आमची अपेक्षा आहे।